नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध गावखेड्यांमधील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. सांगलीच्या तासगाव पोलीस ठाण्यामध्ये रोहित पाटलांचं ठिय्या आंदोलन. पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्यानं रोहित पाटील आक्रमक. सांगलीच्या तासगावमध्ये पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको. आंदोलनावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. 10 ते 12 आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. सातारामध्ये निकालापूर्वीच शशिकांत शिंदे यांच्या विजयाचे बॅनर. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनीच बॅनर हटवला. नागपुरात मॉकपोलची मतं क्लिअर न करताच मतदान झाल्याचं उघड. दादाजी धुनीवाले या केंद्रावरील प्रकार 35 दिवसांनंतर उघड. दादाजी धुनीवाले केंद्रावर फेरमतदान घ्या. काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांची मागणी. जळगावमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचा सीसीटीव्ही डिस्प्ले 4 मिनिटांसाठी बंद. महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांची माहिती. तर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडूनही दुजोरा. नाशिकच्या मालेगावमध्ये शिक्षक आणि पदवीधर निवडणूक घोषित होताच उत्सुक उमेदवारांच्या हालचालींना वेग. मालेगावमध्ये शिक्षकांच्या बैठकांना आता सुरुवात. बुलढाण्यामध्ये पाणी टंचाईचं संकट अधिक गडद. जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये फक्त 11% पाणीसाठा शिल्लक. तर 65 गावांना 67 टँकरनं पाणीपुरवठा सुरू. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील ताईबाई तांड्यामध्ये भीषण पाणी टंचाई. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मोठी भटकंती. सांगलीच्या जत तालुक्यामध्ये चारा टंचाई नसल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर माजी आमदाराची टीका. जिल्हाधिकाऱ्यांकडून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप. सोलापूरमध्ये अक्कलकोटमध्ये पशुधन वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांची धडपड. पाणी टंचाई आणि चाऱ्याच्या टंचाईमुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत. नांदेडच्या शहापूर गावामध्ये 7 दिवसापासून पाणीबाणी. पाण्याअभावी शेतीची कामंही खोळंबली. ग्रामस्थांचा आत्मदहनाचा प्रयत्न. नाशिकच्या बिबलवाडीमध्ये महिलांची रणरणत्या. उन्हामध्ये पाण्यासाठी वणवण. पाण्यासाठी कामं सोडून नागरिकांवर पायपीट करण्याची वेळ. सोलापूरच्या अक्कलकोटमधील कुरुन्नर या धरणामध्ये 8%च पाणीसाठा शिल्लक. पाण्याचा प्रश्न बिकट झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त. धाराशिवमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी देखील नागरिकांचे हाल. दुष्काळ असूनही अनेक ठिकाणी अद्यापही टँकर नाही. टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी. धाराशिवमध्ये टँकरच्या पाण्यासाठी नागरिकांची धावपळ. टँकरमध्ये पाईप टाकण्यासाठी देखील जीवघेणी कसरत. अकोल्यातील काटेपूर्णा धरणामध्ये 17.90% जलसाठा. अकोला शहराला उद्यापासून 5 दिवसांआड पाणीपुरवठा. टंचाईची शक्यता लक्षात घेत महापालिकेचा निर्णय. परभणीच्या गंगाखेडमधील मासोळी प्रकल्पामध्ये फक्त मृतसाठा शिल्लक. जिल्ह्यातील 22 लघु प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्प कोरडे ठार. छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल तलावामध्ये 15 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा. तलावातील पाण्यावर 14 वॉर्डातील नागरिक अवलंबून. जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणाचं आवर्तन तापी नदीच्या भुसावळच्या बंधाऱ्यामध्ये सोडलं. पालिका प्रशासनाकडून पाण्याचं योग्य नियोजन करण्यात येणार. बीड जिल्ह्यातील सौंदाणा गावामध्ये भीषण पाणी टंचाई. 1400 लोकसंख्या असलेल्या गावाला केवळ 20,000 लिटर पाणीपुरवठा. पाणीपुरवठा वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये पाणी पिण्यासाठी गेलेली गाय उजनीच्या गाळामध्ये फसली. गाय अडकल्याचं पाहून शेतकरी मदतीला सरसावले. 2 तासांच्या प्रयत्नानंतर गायीला सुखरूप बाहेर काढण्यात यश. विदर्भातील काही भागामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता. काल अकोल्यामध्ये विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद. तर दुपारच्या वेळेमध्ये काम टाळण्याचं नागरिकांना आवाहन. परभणी जिल्ह्यामध्ये यावर्षीच्या उच्चांकी तापमानाची नोंद. पारा 44 अंशांवर. तर उष्णतेमुळे रस्त्यांवर शुकशुकाट. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पारा पुन्हा एकदा वाढला. जिल्ह्यातील तापमान 42 अंशांवर. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, मुक्ताईनगर आणि रावेरसह इतर भागामध्ये पारा 45 अंशांवर. प्रचंड उष्णतेमुळे नागरिक हैराण. तर रस्त्यांवर मात्र शुकशुकाट. वाशिम जिल्ह्यामध्ये पारा 42 अंश सेल्सिअसवर. उष्णतेच्या लाटेपासून मजुरांचं रक्षण व्हावं यासाठी सास या संस्थेकडून शेले वाटप. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पारा 40 अंशांच्याही वर जाण्याची शक्यता. पारा वाढल्यानं दुपारच्या सुमारास क्रांती चौक परिसरामध्ये वाहतूकही विरळ. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पारा 45 अंशांवर. विद्युत वितरणाच्या ट्रान्सफॉर्मरला देखील तापमानाचा फटका. तापमानामुळे जनजीवन विस्कळीत. मुंबई आणि उपनगरामध्ये पुढील आठवड्यामध्ये पावसाची शक्यता. ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज.
कळंब धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांच्याकडून धाराशिवच्या येरमाळा येडशी या भागामध्ये पाहणी। अवकाळी पावसानं परिसरामध्ये मोठं नुकसान। धाराशिवच्या येवती गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे 2 एकरातील केळीचं मोठं नुकसान। टँकरनं पाणी आणून देखील बाग जगवली, मात्र वादळी वाऱ्यामुळे बागेचं मोठं नुकसान। जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये अवकाळी पावसानं केळी पिकांचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे कापूसवाडीतील केळीच्या बागा जमीनदोस्त, शेतकरी हतबल। जळगावच्या रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। केळी बागा भुईसपाट तर अनेकांची घरं देखील पडली। आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश। बीडच्या केजमध्ये वादळी वाऱ्यामध्ये मोठं नुकसान। दुकानाच्या पत्र्यासह रस्त्यावरील झाडं देखील उन्मळून पडली। धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यानं पिकांचं मोठं नुकसान। जोरदार वाऱ्यामुळे येडशी भागामध्ये झाडं अक्षरशः उन्मळून पडली। कोकणातील जलपर्यटन आजपासून 31 ऑगस्टपर्यंत बंद राहणार। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे आदेश। खवळलेल्या समुद्रामुळे जलपर्यटन काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय। राज्यामध्ये यंदा चालू आर्थिक वर्षामध्ये खरीपाचं 10 लाख हेक्टर क्षेत्र घटणार। कापसाचं लागवडीखालील जवळपास 3 लाख हेक्टर क्षेत्र घटण्याचा कृषी खात्याचा अंदाज। धाराशिवच्या मुरुममध्ये शेतकरी पुत्राची बैलगाडीतून वरात। बैलाच्या वाढदिवसाला बांधली लग्नगाठ। शिवधर्म पद्धतीनं पार पडला विवाह सोहळा। अहमदनगरच्या आगडगावमधील कालभैरव देवस्थानामध्ये आमरस महाप्रसादाचं आयोजन। महाप्रसादासाठी 2,500 किलो आंबे आणि 600 लिटर दुधाचा वापर। छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाच्या तीव्रतेनं भाज्यांचे दर वाढले। भाजीपाल्याच्या उत्पादनात मोठी घट। हिंगोलीच्या बाजार समितीमध्ये भुईमुग आणि शेंगाची मोठी आवक मंदावली। भुईमुग शेंगाला प्रति क्विंटल 5,200 ते 5,600 रुपयांचा दर। वाशिम जिल्ह्यामध्ये ज्वारीला अवघ्या 1,700 ते 2,000 रुपये प्रति क्विंटल भाव। प्रति क्विंटल मागे शेतकऱ्याचं 1,100 ते 1,200 रुपयांचं नुकसान। नाफेडमार्फत ज्वारी खरेदी करावी, शेतकऱ्यांची मागणी। नांदेडमध्ये उन्हाळ्यामध्ये पालकाची मागणी आता वाढली। शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये पालकाची लागवड। छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस बियाणं विक्रीविरोधामध्ये कृषी विभाग आता सज्ज। बोगस खत आणि बियाणं विकल्यास परवाना रद्द होणार। कृषी खात्याचा इशारा। कारवाईसाठी 10 भरारी पथकही तैनात। जळगावातील चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराबाबत आढावा बैठक। सभापतींनी बाजार समितीचा लेखाजोखा मांडला। वर्ध्यामध्ये तापमान वाढल्यानं ऊस रसाच्या मागणीमध्ये देखील मोठी वाढ। रसवंतीवर नागरिकांची मोठी गर्दी। दिवसाला अंदाजे 13 टन ऊसाचा रस। नागपूर पोलिसांकडून एकत्र येऊया, नशामुक्त नागपूर घडवूया हे अभियान। नशेमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल पोलिसांकडून जनजागृती। आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून जनजागृती अभियान। सिंधुदुर्गाच्या कणकवली पंचक्रोशीमध्ये विमानाच्या घिरट्या। पोलीस आणि प्रशासनाला विमानाबाबत कोणतीही कल्पना नाही। विमानामुळे अनेकांच्या मनात भीती। नागपूर ते छत्रपती संभाजीनगर विमानसेवा 2 जुलैपासून सुरू होणार। इंडिगोकडून नवीन फ्लाईटची घोषणा। आठवड्यातून 3 दिवस मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी फ्लाईट असणार। नाशिकच्या येवल्यातील विंचूर चौफुलीवर नव्या सिग्नल यंत्रणा कार्यान्वित। मात्र वाहन चालकांकडून वाहतूक नियमांना तिलांजली। सोन्याच्या भावामध्ये 3 दिवसामध्ये 2,200 रुपयांची घट। प्रतितोळा सोनं 72,200 रुपयांवरून आता आलेलं आहे, तर चांदी 93,500 रुपयांवर। ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील निसर्गानुभव मोहिमेमध्ये 5,069 वन्य प्राण्यांची नोंद। कोर बफर क्षेत्रामध्ये आढळले 55 वाघ आणि 17 बिबटे। बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये निसर्गानुभवतानाचा वन्यजीवांचं दर्शन। वाढत्या गरमीमध्ये अस्वलानं घेतलं पाण्यामध्ये डुंबण्याचा आनंद। भंडाऱ्यामध्ये नवेगाव नागझिका या व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघीण आणि बछडे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। पर्यटकांच्या गर्दीमुळे परिसरातील रोजगारात देखील वाढ। चंद्रपूरच्या दुर्गापूर खुल्या कोळसा खाणीमध्ये अस्वलांचा मुक्त संचार। अस्वलांच्या वावरामुळे कामगारांमध्ये मात्र दहशतीचं वातावरण। रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरामध्ये संकष्ट चतुर्थी निमित्त सुंदर आरास। गणरायाच्या दर्शनासाठी भाविक मंदिरात दाखल। बुलढाण्यामध्ये संत चोखोबा यांचा पुण्यतिथी महोत्सव। महोत्सवानिमित्त भागवत कथा आणि ज्ञानेश्वरी पारायणाचं आयोजन।